नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे दिल्लीचा लाल किल्ला बघायला आणि आमच्यासोबत आहेत वेताळ साहेब आणि आपली कृषी विभागाची महाराष्ट्रातली जवळपास 10 लोकांची टीम इथं आलेली आहे. आणि आता आम्ही तुम्हाला पूर्ण लाल किल्ला फिरवून दाखवणार आहे. मस्त असं बघायला इथलं पर्यटनासाठी एक चांगलं ठिकाण आहे. चला सुरुवात करूया. दिल्लीचा लाल किल्ला हा मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो लाल वाळूच्या खडकापासून बनलेला असल्यामुळे त्याला लाल किल्ला म्हणतात. आणि तो यमुना नदीच्या काठी आहे. हा विशेष म्हणजे हा किल्ला मुघल साम्राज्याचे निवासस्थान होता आणि आता युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान येथे तिरंगा फडकवतात, जे भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. ही विशेष गोष्ट आहे. या लाल किल्ल्याची भिंत 1.5 मैल म्हणजे 2.5 किलोमीटर लांबीची असून नदीच्या काठापासून 60 फूट उंच आणि शहरातून 110 फूट उंच आहे. याचे मोजमाप केल्यानंतर लक्षात येते की 82 मीटर चौरस ग्रीड म्हणजे चौकोना वापरण्याची योजना आखली गेलेली होती. 1957च्या पहिल्या स्वातंत्र्याच्या युद्धानंतर हा किल्ला ब्रिटिश सैन्याच्या मुख्यालयाच्या स्वरूपात वापरला गेला होता आणि इथे नष्ट झालेली जी बाग होती ती पुनर्संचयित करण्याची योजना जॉर्ज नॅथॅनियल कर्झन यांनी 1903 मध्ये सुरू केली होती. हा किल्ला बंजारा समाजाचा आहे. यात बंजारा समाजाचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. आता येथील कोरीव कामाविषयी चर्चा करायची म्हटले तर लाहोर गेट ते चट्टा चौक जाणाऱ्या रस्त्यापासून पूर्वेकडील मैदानाच्या पूर्वेकडील बाजूला कॉर्निवल बांधले गेले आहे. हे संगीतकारांसाठी राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यानंतर दिवाने आम या गेटच्याच पलीकडे आणखी एक मोकळे मैदान आहे, जे दिवाण आमचे अंगण असायचे. दिवाने आम सर्वसामान्यांसाठी हा मोठा अंगण होता. दिवाणाच्या पूर्वेकडील भिंतीच्या मध्यभागी शोभिवंत सिंहासन बसवले गेलेले आहे. हे सम्राटासाठी तयार केले गेले होते आणि सुलेमानच्या राजगादीचे प्रतिरूप होते. नहर हे बिस्त हा मूळतः इस्लामिक स्वरूपात बनवला गेलेला आहे, परंतु प्रत्येक मंडप त्याच्या वास्तुशिल्पामध्ये हिंदू वास्तुकला प्रकट करतो. लाल किल्ल्याचा राजवाडा शहाजनी शैलीचा उत्कृष्ट नमुना दर्शवतो. जनाना राजवाड्यातील दक्षिणेकडील 2 वाडे स्त्रियांसाठी बनवले आहेत, त्यांना जनाना असे म्हणतात. आणि रंगमहल, ज्यात संगमरवरी तलवाराची छप्पर आहे, ज्यामध्ये नाणार ए बहिष्तात पाणी आहे. खास महल दक्षिणेकडील तिसरा मंडप म्हणजे खास महल, ज्यात शाही खोल्या आहेत. दिवाण ए खास पुढील मंडप म्हणजे दिवाण ए खास, जे राजाचे स्वतंत्र खाजगी असेंब्ली हॉल होते. हे सचिवात्मक आणि कॅबिनेट आणि नगरसेवकांसाठी बैठकीसाठी वापरले जात होते. त्याची मूळ छप्पर लाकडी बांधलेल्या छतासह बदलली गेलेली आहे. यात आता चांदी सोन्याचे सजले आहे. पुढील मंडप हमाम आहे, जो एक शाही स्नान होता. तुर्की शैलीमध्ये हे बनवले गेलेले आहे. येथे संगमरवरावर मुघल अलंकार व रंगबेरंगी दगड आहेत. मोती मस्जिद हमामाच्या पश्चिमेला मोती मस्जिद बांधलेली आहे. पुढे ती 1659 मध्ये बांधले गेले होते, जे औरंगजेबाची खाजगी मशीद होती. हे लहान 3 घुमटाकार कोरीव पांढऱ्या संगमरवरावरची बनलेली आहे. यात नंतर हयात बख्श बाग म्हणणे आहे. याच्या उत्तरेस हयात बख्श बाग नावाचा एक मोठा औपचारिक बाग आहे. याचा अर्थ जीवनाची बाग. 2 कुळांनी हे दुभाजक आहे. एक मंडप उत्तर दक्षिण कुलयाच्या दोन्ही टोकावर वसलेले आहे. लाल किल्ला हा जगातील भव्य राजवाड्यापैकी एक आहे. भारताच्या इतिहासात हा किल्ल्याचे खोल संबंध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. एकदम जबरदस्त असं ह्या किल्ल्याचं कोरीव काम आहे आणि इथे पर्यटनाने विशेष भेट द्यावी